ಪ್ರೀತೈ ಸಹೋದರ್ ಸಹೋದರಿ ಯರೇ ನಿಮ್ಮೇಳರಿಗೆ ನನ್ನ नमस्कार। समझ गए सर। सबसे पहले मैं नाथपुर केम्पेगौड़ा जी के चरणों में प्रणाम करता हूं, जिन्होंने 16वीं सदी में बेंगलुरु शहर की नींव रखी थी। कर्नाटक और बेंगलुरु की यह भूमि कृषि विकास को लेकर जितनी जागृत और समृद्ध रही है, इसी का परिणाम है कि पेयजल और कृषि की जरूरतों को पूरा करने के लिए शहर में नाथपुर केम्पेगौड़ा जी ने लगभग 1000 झीलों को विकसित करने का काम किया था। ಈಗ ನಾನು ಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿಯವರು ಮಾತನಾಡಿದ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಅವರು ಮೊದಲಿಗೆ ಈ ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರು ಸ್ಥಾಪಿಸಿದಂಥ ಕೆಂಪೇಗೌಡರನ್ನ ನೆನಪಿಸಿಕೊಂಡು ಅವರ ಕಮಲ ಚರಣಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ಕೆಂಪೇಗೌಡರು ಈ ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈ ಇಡೀ ಸಂಸ್ಥಾನದಲ್ಲಿ 1000 ಹಳ್ಳಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಅನೇಕ ಕ್ರಮಗಳನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡು ಶ್ರಮ ವಹಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಮಾನ್ಯಸರು ಹೇಳಿದರು। मेरे प्रिय बहनों और भाइयों, मैं हमारे कर्नाटक के कृषि मंत्री आदरणीय चलुवरैया स्वामी जी को धन्यवाद देता हूं, जिन्होंने आपसे मुझे मिलने का मौका दिया। आपने पुकारा, तुमने बुलाया और हम चले आए। और जब मैं यहां आया हूं तो किसी मंत्री के अहंकार से नहीं आया। मंत्री मतलब जनता का सेवक, किसानों का सेवक, आपका सेवक हूं मैं। किसान अन्नदाता, अन्नदाता यानी जीवन दाता, और जो जीवन देता है वो भगवान नहीं तो भगवान के बराबर तो होता है। और इसलिए किसानों की सेवा मेरे लिए भगवान की पूजा है। ಈಗ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಬಂದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮಾನ್ಯ ಕೃಷಿ ಸಚಿವರು ಆಮಂತ್ರಿಸಿದರು। ಜೊತೆಗೆ ಮಾನ್ಯ ಕೃಷ್ಣ ಬೈರೇಗೌಡರು ಅವರು ಕೂಡ ಹಳೆಯ ಕೃಷಿ ಮಂತ್ರಿಗಳು, ಇವತ್ತಿನ ರೆವಿನ್ಯೂ ಕಂದಾಯ ಮಂತ್ರಿಗಳು, ಅವರೆಲ್ಲರ ಒಂದು ಸ್ನೇಹಿತೆಯಿಂದ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ। ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಮ್ಮ ರೈತರು ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರು ದೇವರ ಸಮಾನ, ಅನ್ನದಾತರು ದೇವರ ಸಮಾನ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮಸ್ಕರಿಸಿ ನಾನು ಅವರ ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ। और हमारे कृषि मंत्री जी यहाँ बैठे। देखिए, सरकार कोई भी हो, किसान तो किसान है। किसान बीजेपी कांग्रेस कुछ नहीं जानता। किसान को ढंग से काम चाहिए। और इसलिए जब जब आपने कहा, चाहे वो आम के खरीदी का मामला हो, चाहे मिर्ची खरीदना हो, चाहे तुअर खरीदने का मामला हो, जब कर्नाटक के कृषि मंत्री ने कोई प्रपोजल भेजा, मैंने कभी इनकार नहीं किया। ರೈತರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನ, ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ, ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಇರಲಿ, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಥರದಂಥ ಭೇದ ಭಾವ ಇರಲಾರದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ರೈತರ ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೂತಿದ್ದೇವೆ। ಮಾನ್ಯ ಕೃಷಿ ಸಚಿವರು ಯಾವಾಗಲೂ ಏನೇ ಕೇಳಲಿ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಸಿದ್ಧನಿದ್ದೇನೆ। और आगे भी मैं विश्वास दिलाता हूं, किसान राजनीति के ऊपर है, जनता राजनीति के ऊपर है। जनता की सेवा के लिए, किसानों की सेवा के लिए कर्नाटक में कोई कसर मैं नहीं छोड़ूंगा। प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हर संभव सहाय करने का, सहयोग करने का काम करेंगे। ನಮ್ಮ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರು, ನಾಗರಿಕರು ಮತ್ತು ರೈತರು ಇವರಿಬ್ಬರು ಪಕ್ಷ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದಕ್ಕಿಂತ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗಿಂತ ಮೇಲು। ಕಾರಣ ನಾವು ಈ ರೈತರ ಮತ್ತು ಜನರ ಸೇವೆಗಾಗಿ ಅಹಿರ್ನಿತವಾಗಿ ದುಡಿತೇವೆ, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತರನಾದಂಥ ಭೇದ ಭಾವ ಇರೋದಿಲ್ಲ। कर्नाटक की माटी कोई साधारण माटी नहीं है, यह असाधारण है। अभी रेवेन्यू मिनिस्टर साहब बता रहे थे कि श्री धान्य का प्रचार प्रसार का काम सबसे पहले अगर कहीं हुआ तो कर्नाटक की इस धरती पर हुआ, और कर्नाटक से देश में और देश में से पूरी दुनिया में चला गया है। ಮಾನ್ಯ ಕಂದಾಯ ಸಚಿವರು ಆಗಲೇ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ, ಸಿರಿಧಾನ್ಯದ ಬೆಳವಣಿಗೆ
ಮತ್ತು ಅದರ ಬೆಳಕು ಈ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಇದೇ ಸ್ಟೇಜ್ನಿಂದ ಆರಂಭವಾಗಿ 2017ರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ದೇಶಾದ್ಯಂತ ಹರಡಿದೆ ಮತ್ತು ದೇಶದ ಹೊರಗಡೆ ಕೂಡ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಸಿರಿಧಾನ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಜನರಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹ ಇದೆ. और आपने बिल्कुल सही कहा, श्री अन्न मिलेट्स पैदा करने वाले किसानों को दी जाने वाली सहायता जारी रहेगी और जरूरत पड़ी तो और भी योजनाएं इन किसानों के लिए बनाई जाएगी. ಈಗ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ಕೋರಿದಂತೆ ಎಲ್ಲ ಸಿರಿಧಾನ್ಯದ ರೈತರಿಗೆ ಯಾವ ಸಹಾಯ ಕೊಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಆ ಸಹಾಯವನ್ನು ನಾವು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇವೆ. और कर्नाटक में तो एक नहीं कई चीजें पैदा होती है. यहाँ की काफी दुनिया को एनर्जी देती है. यहाँ की सैंडलवुड चंदन की लकड़ी दुनिया को फ्रेशनेस देती है. यहाँ का सिल्क दुनिया में साइन लेके आता है. यहाँ का कोकोनट दुनिया को स्वास्थ्य और स्वाद दोनों देता है. और यहाँ का श्रीअन्न मिलेट श्रीधान्य अब पूरी दुनिया को न्यूट्रिशन और वेलनेस देने का काम कर रहा है. ಕರ್ನಾಟಕದ ಕೃಷಿ ಬಹಳ ವೈವಿಧ್ಯತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿಯ ರೇಷ್ಮೆ ನಮ್ಮ ವಿಶ್ವದ ಜನರಿಗೆ ಉಡುಗೆ ತೊಡುಗೆ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಯ ಅಡಿಕೆ, ಇಲ್ಲಿಯ ತೆಂಗು, ಇಲ್ಲಿಯ ಎಲ್ಲ ಸಿರಿಧಾನ್ಯಗಳು ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಮತ್ತು ಭಾರತಕ್ಕೆ ಆಹಾರ ಪೌಷ್ಟಿಕತೆ ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಗಂಧ ಏನಿದೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಶ್ರೀಗಂಧ, ಇದು ಕೂಡ ಒಂದು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಮತ್ತು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದಂತೆ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಈ ನಮ್ಮ ಈ ರೇಷ್ಮೆ ಮತ್ತು ಇವೆಲ್ಲ ಬೆಳೆಗಳ ವೈವಿಧ್ಯತೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಇದು ಕರ್ನಾಟಕದ ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದರು. किसानों को ट्रेनिंग देने के लिए, प्रशिक्षण देने के लिए, जानकारी देने के लिए ये जो आयोजन आपने किया है, मैं आपको कृषि मंत्री जी हृदय से धन्यवाद देता हूं, आपको हृदय से बधाई देता हूं. ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಕೃಷಿ ಸಚಿವರಾದಂತಹ ಚಲುವರಾಯಸ್ವಾಮಿಯವರಿಗೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ನಾನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಹೊಸ ರೂಪ ಕೊಟ್ಟು ಇದನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾದರಿ. आपने बिल्कुल ये सही थीम रखी है कि केवल उत्पादन से काम नहीं चलेगा, उत्पादन के पार हमको जाना पड़ेगा, वैल्यू एडिशन और नए बाजार खोजने पड़ेंगे, तब किसान को ठीक कीमत मिलेगी, ठीक दाम मिलेगा. और इस काम में भारत सरकार प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में कर्नाटक के साथ कदम से कदम और कंधे से कंधा मिलाकर चलेगी. ಈ ವರ್ಷದ ಉದ್ಯೋಗ ಮೇಳ ಏನಿದೆ ಭಾಳ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಕೇವಲ ಉತ್ಪಾದನೆಯಲ್ಲ, ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಕೊಯ್ಲೋತ್ತರ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಹಳ ಸಂಬಂಧವಾದಂತಹ ರೈತರಿಗೆ ಹೇಗೆ ಆದಾಯವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ವರ್ಷ ಏನು ಕೃಷಿ ಮೇಳವನ್ನು ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಕೃಷಿ ಸಚಿವರು ಆಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ. ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ಅವರು ಕೂಡ ನಾನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ, ಅವರ ಸಹಯೋಗದಿಂದ कर्नाटक सेवे ನಾವು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇವೆ. आदरणीय चलुवराय स्वामी जी, कई योजनाएं ऐसी है भारत सरकार की जिनको कर्नाटक ढंग से इंप्लीमेंट करने का काम कर रहा है. PMFMFE ऐसी ही योजना है जिसमें कर्नाटक का प्रदर्शन बहुत अच्छा है. मैं जिन योजनाओं में अच्छा काम हो रहा है उनके लिए भी आपको बधाई देता हूं. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಅನೇಕ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಕೃಷಿಗಾಗಿಯೇ ಇವೆ. ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಸ್ ಫಾರ್ಮಲೈಸೇಷನ್ ಆಫ್ ಮೈಕ್ರೋ ಫುಡ್ ಎಂಟರ್ಪ್ರೈಸಸ್ ಅಂತ ಏನಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಸ್ಥಾನವನ್ನು ಗಳಿಕೆ ಮಾಡಿದೆ. ಆ ಹೆಗ್ಗಳಿಕೆ ಮಾನ್ಯ ಕೃಷಿ ಸಚಿವರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು. और आपसे आग्रह करता हूं, अभी कल ही हमने पल्स मिशन की राष्ट्रीय बैठक की थी मध्य प्रदेश में. कई राज्यों के एग्रीकल्चर मिनिस्टर वहां आए थे. आप इस मेले के कारण वहां नहीं आ पाए, लेकिन पल्सेस में तुअर की दाल, तूर दाल, अरहर की दाल पैदा करने में कर्नाटक देश में नंबर 1 है, सबसे पहले स्थान पर है. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದ್ವಿದಳ ಧಾನ್ಯವನ್ನು ಮುನ್ನಡೆಸಲು ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಆಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ
ತೊಗರಿ ಏನಿದೆ ಇದನ್ನು ಬಹಳ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಯಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಸ್ಥಾನ ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತದೆ. लेकिन दाल की क्वालिटी तो बहुत अच्छी है. अभी हमने देखा भीमा, शायद भीमा ही नाम है, ಭೀಮಾ भीमा मुझे भेंट की है आपने. भीमा की तो बात ही क्या है, उसका स्वाद अनोखा और अद्भुत है. लेकिन पर हेक्टर अभी प्रोडक्टिविटी बढ़ाने की जरूरत है. पर हेक्टर प्रोडक्टिविटी अभी नेशनल एवरेज के नीचे है. और मैं पल्स मिशन के अंतर्गत आपको आश्वस्त करता हूं कि प्रोडक्टिविटी बढ़ाने के लिए जितने प्रयोग करेंगे, भारत सरकार के वैज्ञानिक, भारत सरकार की टीम आपको पूरा सहयोग करेगी. दालों की प्रोडक्टिविटी हमको बढ़ानी पड़ेगी. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ದ್ವಿದಳ ಧಾನ್ಯಗಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಮಿಷನ್ ನಾವು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತೊಗರಿ ಬೆಳೆ ಭಾಳ ಉತ್ತಮವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದರ ಗುಣಮಟ್ಟ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಆದರೆ ಇಳುವರಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ದೇಶದ ಇಳುವರಿ ಎಷ್ಟಿದೆಯೋ ಪ್ರತಿ ಹೆಕ್ಟರ್ಗೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಳಗಿದೆ. ಈಗ ನಾವು ಅದನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಲು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ. ಈ ಮಿಷನ್ ಏನಿದೆ, ದ್ವಿದಳ ಧಾನ್ಯದ ಮಿಷನ್ ಏನಿದೆ, ಅದರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿಜ್ಞಾನಿಗಳ ಸಹಯೋಗ ಮತ್ತು ಆ ಕೃಷಿ ಮಂತ್ರಾಲಯದ ಏನೇನು ಸಹಾಯ ಬೇಕೋ ಎಲ್ಲ ಸಹಾಯವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಕೊಡಲಾಗುವುದು. उत्पादन बढ़ाने के लिए सबसे प्रमुख चीज अगर कोई है तो बीज, अच्छे सीड्स चाहिए, अच्छा बीज चाहिए. और इसलिए कर्नाटक को मैं निवेदन करता हूं, आप कर्नाटक में बीज ग्राम बनाइए, सीड विलेज. और सीड विलेज बनाने के लिए आप 25 सीड विलेज बनाइए, जहां किसान खुद सीड पैदा करे. और सीड पैदा करने के लिए और दालों के अच्छे उत्पादन के लिए डिमॉन्स्ट्रेशन के लिए भी अगर आप किसान को मॉडल डिमॉन्स्ट्रेशन के लिए प्रेरित करेंगे तो हर किसान को जो ये काम करेगा 10,000 रुपया प्रति हेक्टर की दर से प्रोत्साहन की राशि दी जाएगी. ಈಗ ಇಳುವರಿ ನಾವು ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯ ಬೀಜ. ರೈತರಿಗೆ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಬೀಜಗಳನ್ನು ಕೊಡಿಸಲು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ 25 ಬೀಜ ಗ್ರಾಮಗಳನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡಿ ನಾವು ಈ ಬೀಜ ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಾಯವನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ರೈತರಿಗೆ ಕೂಡ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಧನವನ್ನಾಗಿ 10,000 ರೂಪಾಯಿಗೆ ಕೊಡಲಾಗುವುದು. ಇದನ್ನು ನಾವು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗೋಣ, ಇಳುವರಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋಣ. पल्स मिशन के अंतर्गत 25 बीज ग्राम विकसित करने के लिए भी भारत सरकार आपको सहायता करेगी. जिन इलाकों में ज्यादा तुअर की दाल होती वहां आप ये बीज ग्राम बना सकते हैं. भारत सरकार आपको पूरा सहयोग करेगी. ಈ ಮಿಷನ್ ಏನಿದೆ ದ್ವಿದಳ ಧಾನ್ಯಗಳಿಗಾಗಿ, ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ತೊಗರಿ ಏನಿದೆ, ಯಾಕೆಂದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಬೆಳೆ, ಅದರ ಗುಣಮಟ್ಟ ಜೊತೆಗೆ ಅದರ ಇಳುವರಿ ಎರಡನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಲು ಏನೇನು ಸಹಾಯ ಬೇಕಾಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಮಿಷನ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗುವುದು. केवल बीज और पैदा करने से काम नहीं चलेगा. आपने यह थीम रखी है, उसके बाद प्रोसेसिंग भी चाहिए, कच्चे माल की प्रोसेसिंग, ताकि किसान को ठीक दाम मिल जाए और लोगों को ठीक अच्छे ब्रांड, अच्छी क्वालिटी की दाल मिल जाए. और इसलिए मैं आज ही आपको आग्रह करता हूं, 35 दाल मिल खोलने के लिए प्रति दाल मिल 25 लाख रुपया की सब्सिडी हम देने का काम करेंगे, ताकि दाल उत्पादक एरियो में आप दाल मिल खोलने के लिए किसी प्राइवेट सेक्टर को भी प्रेरित करें. एफपीओ दाल मिल खोल सकता है, किसानों के ग्रुप दाल मिल खोल सकते हैं. उसमें 25 लाख पर दाल मिल की सहायता भी भारत सरकार आपको करेगी. ಈಗ ಇದೊಂದು ಭಾಳ ನೀವೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಬೇಕು. ಈ ದ್ವಿದಳ ಧಾನ್ಯ ಏನಿದೆ, ತೊಗರಿ ಏನಿದೆ, ಕೇವಲ ಬೆಳೆದರೆ ಸಾಲದು, ಇಳುವರಿ ಜಾಸ್ತಿ ಆದಂತೆ ಉತ್ಪಾದನೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಅದಾದ ನಂತರ ಅದರ ಸಂಸ್ಕರಣೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಸಂಸ್ಕರಣೆಯನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಬೆಳವಣಿಗೆ ತರಲು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ 35 ಮಿಲ್ಗಳನ್ನು, ದಾಲ್ ಮಿಲ್ ನಮ್ಮ ಕೃಷಿ ಮಂತ್ರಾಲಯದಿಂದ ಕೊಡಲಾಗುವುದು. ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಿಲ್ಗೆ 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕೃಷಿ ಮಂತ್ರಾಲಯದಿಂದ ಕೊಡಲಾಗ್ತದೆ. ಈ ಮಿಲ್ಗಳನ್ನು ನಮ್ಮ
ನಮ್ಮ ಗುಂಪುಗಳೇನಿದೆ, ರೈತರ ಗುಂಪೇನಿದೆ, ಫಾರ್ಮರ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ಸ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್, ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಯುವಕರ ಮುಖಾಂತರ ಆಗಲಿ, ಪ್ರೈವೇಟ್ ಸೆಕ್ಟರ್ ಮುಖಾಂತರ ಆಗಲಿ, ಇದನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಲಾಗೋದು. 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಂದೊಂದು ದಾಲ್ ಮಿಲ್ಲಿಗೆ. कोकोनट का कर्नाटक की विशेष पहचान है, नारियल, लेकिन कई दिनों से हम देख रहे हैं कई तरह के रोग और वायरस के अटैक उस पर हो रहे हैं। कोकोनट के कई पेड़ बहुत पुराने हो गए हैं, कई बाग बहुत पुराने हो गए हैं, उनकी उत्पादकता काफी घट गई है, उसको बढ़ाने की जरूरत है। और इसलिए मुझे बताते हुए प्रसन्नता है, प्रधानमंत्री जी का इस समस्या की तरफ ध्यान गया है और इसलिए नारियल संवर्धन योजना नई भारत सरकार प्रारंभ करने वाली है। और उस योजना के अंतर्गत हम पुराने बाग जहां पुराने पेड़ हो गए उन पेड़ों को रिप्लेस करेंगे, उनकी जगह नए पौधारोपण, नए पेड़ लाके वो लगाएंगे, प्लांट जो ज्यादा उपज देने का काम करेंगे। नारियल में जो बीमारियां आई है, मैं पिछले दिनों आया था, नारियल उत्पादक किसानों से मिला था, तो नारियल में जो बीमारियां आई है उनके मुकाबला करने के लिए भी हमने पूरी टीम बनाई है, साइंटिस्ट की, वो भी आपको ध्यान है। लेकिन नारियल संवर्धन योजना का कर्नाटक पूरा लाभ उठाए, अपने यहां से प्रपोजल आप भेजिए, भारत सरकार उसमें आपकी भरपूर मदद करेगी। ಈಗ ತೆಂಗು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದಂತೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಾವು ತೆಂಗು ಬೆಳೀತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ತೆಂಗು ಭಾಳ ಹಳೇದಾಗಿ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಅನೇಕ ರೋಗ ರುಜಿಗಳು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ. ಕಾರಣ ಈ ವರ್ಷ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ತೆಂಗು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸಿದೆ. ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೂ ಕೂಡ ಇದು ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ತೆಂಗು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಹಳೆಯ ಮರಗಳೇನಿವೆ, ತೆಂಗು ಮರಗಳಿವೆ, ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ತೆಗೆದು ಹೊಸದಾಗಿ ಬೆಳೀಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೇವೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಿಜ್ಞಾನಿಗಳ ಒಂದು ತಂಡವನ್ನು ರಚಿಸಲಿ ಮತ್ತು ಅದರ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಭಾರತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸಿದಲ್ಲಿ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸಹಾಯ ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ನಾವು ಸಹಾಯ ಕೊಡ್ತೇವೆ. चावल के उत्पादन में भी कर्नाटक का विशेष स्थान है। अभी मैंने देखी कई पुरानी वैरायटी, मुझे बहुत खुशी हुई। हमारी पुरानी जितनी वैरायटी है उनको संरक्षित करने का काम हमारे कई मित्र कर रहे हैं, जिनको अभी सम्मानित भी किया और उनको पूरा प्रोत्साहन कर्नाटक की सरकार भी दे रही है। और प्रधानमंत्री जी ने तो ऐसे कई भाई और बहनों को जिन्होंने पुराने बीजों की किस्मों को संरक्षित करने का काम किया है, उनको पद्मश्री जैसे अवार्ड से भी सम्मानित किया है। हमारी इस विरासत को सदैव बचा के रखना चाहिए। ಈಗ ಬೀಜದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ, ಇವತ್ತಿನ ಹವಾಮಾನ ವೈಪರೀತ್ಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇಶಿ ಬೀಜಗಳು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ದೇಶಿ ಬೀಜಗಳನ್ನು ಸಂಸ್ಕರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಅದನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲೇ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಭಾಳಷ್ಟು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಯಾರ್ಯಾರು ಈ ರೀತಿ ಬೀಜ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಪದ್ಮಶ್ರೀ ಅಂತಹ ಒಂದು ಅವಾರ್ಡನ್ನು ಕೂಡ ಈ ವರ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಾರಣ ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ, ಕೃಷಿ ಸಚಿವಾಲಯದಿಂದ ಯಾವ್ಯಾವ ಸಹಾಯ ಬೇಕಾಗುತ್ತೋ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅದನ್ನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದೇವೆ. मैं कर्नाटक के किसान भाइयों को बधाई देना चाहता हूं। चावल के उत्पादन में आपने जो मेहनत की, देश के किसानों ने मेहनत की, तो आज चावल दुनिया का चावल के मामले में भारत दुनिया का सबसे बड़ा उत्पादक देश बन गया है। हम नंबर 1 है, हमने चीन को पीछे छोड़ दिया है, भारत नंबर 1 के स्थान पर आ गया है। ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ನನ್ನ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಭತ್ತ ಏನಿದೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಭತ್ತ ಬೆಳೀತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ರೈತರು ಭತ್ತದ ಇಳುವರಿಯ ಮುಖಾಂತರ ಉತ್ಪಾದನೆಯ ಶ್ರೇಷ್ಠತೆಯನ್ನು ಹೊಂದಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶ ಭತ್ತ ಬೆಳೆಯುವಲ್ಲಿ 1ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಚೀನಾ ದೇಶವನ್ನು ಹಿಂದಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಭಾರತ 1ನೇ ಸ್ಥಾನವನ್ನು ಗ್ರಹಿಸಿದೆ. ಇದು ರೈತರಿಗೆ ಒಂದು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸತಕ್ಕದ್ದು. लेकिन कर्नाटक के किसान भाइयों, रेनफेड इलाका ज्यादा होने के कारण हमारी कुछ अलग तरह की समस्याएं हैं।
हम चावल सहित बाकी अनाजों की भी ऐसी किस्में विकसित कर रहे हैं जो कम पानी में भी ज्यादा उत्पादन देने का काम करे। एक किस्म हमने तैयार की है डायरेक्ट सीडिंग के माध्यम से, उसमें मजदूरी भी कम लगती है, 20% पानी कम लगता है और लगभग 18-20 दिन पहले आ जाती है। इससे पानी भी बचता है और मजदूरी भी बचती है। ICAR हमारा इस तरह के कई प्रयोग कर रहा है और कुछ स्पेसिफिक किस्में हम कर्नाटक के लिए तैयार करने का काम कर रहे हैं ताकि यहाँ के चावल उत्पादक किसानों को फायदा पहुंच सके। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಖುಷ್ಕಿ ಜಮೀನು ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಅಂದರೆ ಮಳೆ ಮೇಲೆ ನಿರ್ಭರವಾದಂಥ ಪ್ರದೇಶ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಭತ್ತ ಬೆಳಿಲಿಕ್ಕೆ ಹೊಸ ಮಾದರಿಯನ್ನು ನಾವು ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ICAR ಅಂತ ಸಂಸ್ಥೆ ಏನಿದೆ, ಕೃಷಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ, ಅವರು ಹೊಸ ತಳಿಗಳನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಡೈರೆಕ್ಟ್ ಸೀಡಿಂಗ್ ನೇರವಾಗಿ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟೇಷನ್ ಬದಲಾಗಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಸೀಡಿಂಗ್ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಅದನ್ನು ಭತ್ತ ಬೆಳೆದಾಗ ನೀರು ಉಪಯೋಗ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ, ಕನಿಷ್ಠ 20% ಇಳುವರಿ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಅದು ಕಟಾವು ಕೂಡ ಮೊದಲೇ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಖುಷ್ಕಿ ಜಮೀನಿದ್ದರಿಂದ ಈ ಭತ್ತದ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಏನೇನು ಸಹಾಯ ಬೇಕೋ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಮತ್ತು ಹಣಕಾಸಿನ ಸಹಾಯ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. बहनों और भाइयों, काजू, कॉफी, कोको, इनके उत्पादन को भी प्रोत्साहित करने में के लिए सरकार अलग योजनाएं बना रही है। और अब तो कर्नाटक के टमाटर, कर्नाटक की चिली, कर्नाटक के आम, कर्नाटक के फल, पिछले दिनों मैंने ड्रैगन फ्रूट की खेती यहाँ देखी थी, एवोकाडो यहाँ पैदा किया जा रहा है। तो हम अनाजों के अलावा फलों की खेती, फूलों की खेती, सब्जियों की खेती, मेडिसिनल प्लांट लगाने का भी काम कर रहे हैं। इसको और तेजी से आगे बढ़ाने की जरूरत है और MIDH जो हमारी योजना है उसके अंतर्गत बागवानी फसलों के लिए भी किसानों की भरपूर मदद केंद्र सरकार करेगी राज्य सरकार के साथ मिलकर। ಈಗ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಕಾಫಿ, ಕೋಕೋ ಇವೆಲ್ಲ ಇವೆ, ಇವುಗಳಿಗೂ ಕೂಡ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹೊಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತೋಟಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ವೈವಿಧ್ಯತೆ ಇದೆ. ಅದು ಹಣ್ಣು ಹಂಪಲ ಇರಬಹುದು, ಹೂ ಇರಬಹುದು, ಇವೆಲ್ಲವುಗಳಿಗೂ ಕೂಡ MIDH ಅಂತ ಒಂದು ಏನು ಯೋಜನೆ ಇದೆ, ಮಿಷನ್ ಇಂಟಿಗ್ರೇಟೆಡ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್, ಈ ಯೋಜನೆಯ ಅಡಿ ಯಾವ್ಯಾವ ಸಹಾಯ ಬೇಕಾಗುತ್ತೋ ಈ ತೋಟಗಾರಿಕೆಯ ವೈವಿಧ್ಯತೆಯನ್ನು ಇನ್ನೂ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆ ಸಹಾಯವನ್ನು ಕೂಡ MIDH ಮುಖಾಂತರ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. ಅದರ ಲಾಭವನ್ನು ತಾವು ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. मेरे प्रिय बहनों और भाइयों, श्री धान्य के मामले में फिर मैं आपको आश्वस्त करता हूं कि भारत सरकार न केवल उत्पादन बल्कि प्रोसेसिंग के मामले में पूरे देश में यहाँ के उत्पाद जाए। अभी तो मैंने और एग्रीकल्चर मिनिस्टर साहब को कई चीज़ें चखा दी, थोड़ा थोड़ा खाओ, थोड़ा थोड़ा खाओ, थोड़ा थोड़ा खाओ, थोड़ा थोड़ा खा के ही हम बहुत खा गए और साथ भी ले जा रहा हूँ। मैं यहाँ के ब्रांड को पूरे देश में पहुँचाने में और देश से दुनिया में पहुँचाने में कोई कसर नहीं छोड़ूंगा। ಇವತ್ತು ಉತ್ಪಾದನೆ ಜೊತೆಗೆ ಸಂಸ್ಕರಣೆ, ಮಾರುಕಟ್ಟೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ನಾನು ಮತ್ತು ಕೃಷಿ ಸಚಿವರು ಎಲ್ಲ ಈ ಪ್ರದರ್ಶನ ನೋಡ್ತಾ ಬಂದಿದ್ವಿ. ಎಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ತಿನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಅದನ್ನು ತಿಂದು ತಿಂದು ಆಗಲೇ ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಟ್ಟಿದೆ. ಭಾಳ ರುಚಿಕಟ್ಟವಾದಂತಹ ಸಂಸ್ಕರಣೆಯಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇದನ್ನು ಇಡೀ ದೇಶ ವ್ಯಾಪ್ತಿಯಡಿ ನಾನು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೇನೆ. ಇಡೀ ದೇಶದವರು ಮತ್ತು ಜಗತ್ತಿನವರು ಕರ್ನಾಟಕದ ಈ ಎಲ್ಲ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ತಿನ್ನಲಿ, ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ನಾನು ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತೇನೆ. मैं प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी की ओर से भी आपके लिए प्रेम का संदेश लाया हूं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी कर्नाटक और कर्नाटक के किसानों की पूरी चिंता करते हैं। उनके हमेशा निर्देश रहते हैं कि किसानों को भरपूर सहायता दी जानी चाहिए और उनके नेतृत्व में हमारा देश तेजी से आगे बढ़ रहा है। हमारे मंत्री हैं केंद्रीय मेरे मित्र प्रहलाद जोशी जी, वो भी कर्नाटक के विकास के लिए सदैव चिंतित रहते हैं, कर्नाटक के किसानों की सदैव बात करते हैं। मैं आपको विश्वास दिलाता हूं कि प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में और राज्य सरकार के साथ मिलकर हमारे मन में कोई भेदभाव नहीं है। अपना किसान किसान है, उसकी सेवा करने में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे। ನಾನು ಇಲ್ಲಿ
ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದಂತಹ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಕೂಡ ರೈತರಿಗೆ ತಂದಿದ್ದೇನೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತೆರನಾದಂಥ ಭೇದ ಭಾವ ಇರಲಾರದೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರದೊಂದಿಗೆ ಕೃಷಿ ಸಚಿವರೊಂದಿಗೆ ಒಂದು ಗೆಳೆತನದಿಂದ ನಮ್ಮ ರೈತರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮುಂದೂಡ್ತೇವೆ. ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದಂತೆ ಕರ್ನಾಟಕದವರೇ ಆದಂಥ ಮಾನ್ಯ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿಯವರು ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಕಾಳಜಿ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಾವು ನಿಮ್ಮ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಹೋಗ್ತೇವೆ ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಲಿ, ಅದೇ ನಮ್ಮ ಕನಸು. जब मैं कल यहाँ आने का सोच रहा था तो मन में आया कि मामा तू कर्नाटक जा रहा है तो खाली हाथ मत जा, कुछ तो लेके जा, और इसलिए आज खाली हाथ नहीं आया. माननीय कृषि मंत्री जी, पल्स मिशन के अंतर्गत कर्नाटक को 191 करोड़ 67 लाख रुपए की एक ऐड हम जारी कर रहे हैं और उसकी स्वीकृति का पत्र आज मैं आपको देने आया हूं, आपके हाथ में सौंपूंगा. और 154 करोड़ रुपया जो हमारा बचा हुआ है RKBY का, वो भी आपको जल्दी भेजा जाएगा. तो ये आपके लिए दे रहा हूं. कम आइए, आप आइए, आप आइए. चला कम आप सबको भी प्रणाम. जल्दी मामा फिर आएगा.